आज आपण करणार आहोत साधे आप्पे आणि व्हेजिटेबल्स आप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाट्या तांदूळ, पाव वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, आणि अर्धा चमचा मेथीदाणे। हे सर्व 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी टाकून 5 घंटे आता भिजत ठेवायचे। 5 घंटे झालेले आहे, तुम्ही बघू शकता छान भिजलेले आहेत। हरभऱ्याची डाळ सुद्धा आणि उडदाची डाळ सुद्धा छान भिजलेली आहे। आता आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊ। जास्त बारीक करायचं नाही, रवेदार आपल्याला वाटून ठेवायचं आहे। बघू शकता जास्त बारीक केलेलं नाही, रवेदार असं वाटण मी तांदळाचं केलेलं आहे। बघू शकता तांदळाचं सर्व आपण वाटण काढून घेतलं। आता आपण डाळी मिक्सरमधून काढून घेऊया। वाटण करताना थोडेच पाणी आपल्याला टाकायचे आहे, जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे। बघू शकता तुम्ही। आता हे सर्व मी एकत्र केलं आणि फर्मेंटेट करण्यासाठी तवा गरम करून घेतला। त्याच्यावरती डब्बा ठेवला, झाकण ठेवलं, ज्याच्यामुळे छान फर्मेंटेड होतं। आता सकाळी 13 तासानंतर मी हे पीठ काढलं। तुम्ही बघू शकता छान असं फर्मेंटेड झालेलं आहे। आप्यासाठी आपण चटणी करणार आहोत। चटणीसाठी लागणारे साहित्य शेंगदाणे, खोबरं, लसूण, चिंच, मिरच्या, कोथिंबीर, साखर आणि मीठ। मिरची तव्यावरती भाजून घेऊ। मिरची मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ। आता शेंगदाणे छान भाजून घेऊ। छान शेंगदाणे भाजलेले आहेत, हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। त्यामध्ये कोथिंबीर, खोबरं, लसूण, चिंच, साखर आणि मीठ टाकून घेऊन मिक्सरमधून छान बारीकसं वाटून घेऊ। बघू शकता तुम्ही चटणी छान वाटून घेतलेली आहे। आता याला आपण तडका देऊया। तडका देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं 2 चमचे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली, जिरं टाकलं, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून ही फोडणी चटणीमध्ये टाकली। शेंगदाणे आणि खोबऱ्याची ही चटणी आपली तयार झाली।
आता आपण करणार आहोत 2 प्रकारचे आप्पे। एका भांड्यामध्ये साध्या आप्यासाठी पीठ काढूया आणि एका भांड्यामध्ये व्हेजिटेबल्स आप्पे। व्हेजिटेबल आप्यासाठी लागणारे साहित्य: शिमला मिरची, टोमॅटो, कांदा। आता कढईमध्ये तेल टाकूया। जिरा, मोहरी टाकूया। जिरा आणि लसूण वाटण टाकूया। त्यानंतर कांदा छान परतून घेऊ। नंतर शिमला मिरची टाकूया। जास्त आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहे, त्याला थोडा क्रंचीनेस येईल तोपर्यंत होऊ द्यायचे। टमाटे टाकून घेऊ। छान होऊ दे। थोडंसं मीठ टाकून छान होऊ दे। हळद, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिखटही टाकू शकता, पण लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे तिखट टाकत नाही आहे। हे आता बॅटरमध्ये टाकून घेऊ। मीठ टाकू, कोथिंबीर टाकू आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। साध्या आप्यामध्ये मीठ, थोडंसं तेल टाकून ते सुद्धा मिक्स करून घेऊ। आता आप्पे करण्यासाठी आप्पे पान गॅसवर ठेवू। आधी आपण साधे आप्पे करून घेऊ। त्याच्यामध्ये तेल टाकू। भांडे छान गरम होऊ द्यायचं, जास्त तपू द्यायचं नाही आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला आप्पे करायचे, ज्यामुळे ते छान क्रिस्पी होतील आणि आतूनही छान होतील। सर्व आप्पेपात्रामध्ये मी मिश्रण टाकून घेतलं। त्याच्यावर झाकण ठेवू। 2 मिनिटं होऊ देऊ। तुम्ही बघू शकता आप्पे छान झालेले आहे। आता थोडं तेल टाकून ते पलटून घेऊ। बघू शकता तुम्ही आप्याला छान कलर आलेला आहे। आप्यावरती परत तेल टाकून दोन्ही साईडने आप्पे छान होऊ द्यायचे। नंतर आपण आप्पे काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आप्पे छान टम फुगलेले आहेत। विदाउट सोडे आपण हे आप्पे केलेले आहे। आता मसाले आप्पे आपण पॅनमध्ये टाकूया। मुलं तसे व्हेजिटेबल्स खात नाही, आप्यामध्ये टाकून आपण त्यांना खायला देऊ शकतो। तुम्ही वाटलं तर गोबी, पत्तागोबी, गाजर सुद्धा त्याच्यामध्ये चिरून टाकू शकता। बघू शकता तुम्ही आपले व्हेजिटेबल्स आप्पे सुद्धा छान क्रिस्पी टम फुगलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आप्याला छान क्रिस्पीनेस आलेला आहे, बघू शकता। आणि आतून छान सॉफ्ट फ्लफी झालेले आहेत। विदाउट सोडा आपण हे आप्पे केलेले आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।